दुःखद बातमी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन झालंय। लातूरमध्ये राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। माजी केंद्रीय गृहमंत्री, लोकसभेचे अध्यक्ष, पंजाब राज्याचे राज्यपाल अशी विविध पदं त्यांनी भूषवलेली आहेत। त्यांचा अल्प परिचय आपण जाणून घेऊयात। 1965 साली शिवराज पाटील चाकूरकरांच्या राजकारणाला सुरुवात झाली। 1972 मध्ये लातूरचे आमदार म्हणून शिवराज पाटील चाकूरकर विजयी झाले। 1980 मध्ये लातूर लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा विजयी झाले। सलग 7 वेळा लातूर लोकसभा मतदारसंघातून विजयी होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे। 1991 ते 1996 या काळामध्ये ते देशाचे 10वे लोकसभा अध्यक्ष होते। लोकसभेचं आधुनिकीकरण, संगणकीकरण, संसदेचं नवीन ग्रंथालय यासारखे महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतले। संसदेच्या कामकाजाचं थेट प्रक्षेपण करण्याचं श्रेय शिवराज पाटील चाकूरकरांना जातं। 2004 साली लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव होऊन सुद्धा त्यांना केंद्रीय गृहमंत्रीपद मिळालं। मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या सुरक्षेतील त्रुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिला होता। यूपीए सरकारच्या काळामध्ये शिवराज पाटील चाकूरकरांनी पंजाबचे राज्यपाल म्हणून काम पाहिलंय। शिवराज पाटील चाकूरकरांचा असा राजकीय प्रवास राहिलेला आहे। शिवराज पाटील चाकूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली। पुढच्या बातमीकडे वळूयात। लोकनेते गोपीनाथ मुंडेंची आज जयंती आहे। जयंतीनिमित्तानं गोपीनाथ गडासह राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। मंत्री पंकजा मुंडे, माजी खासदार प्रीतम मुंडे सकाळी 11 वाजता समाधीस्थळावर जाऊन अभिवादन करणार आहेत। भाजपा शिंदेंच्या सेनेचे आमदार संघ मुख्यालयामध्ये जाऊन अभिवादन करणार आहेत। येत्या रविवारी संघभूमीमध्ये जाऊन ते अभिवादन करतील। यंदाही युतीच्या आमदारांना संघ मुख्यालयामध्ये बौद्धिक दिलं जाणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे काही नेत्यांनी आपल्या पाठीशी ताकद उभी करण्याची विनंती केली आहे आणि यावेळेला अजित पवारांनी नेत्यांना मिश्किल उत्तर दिलं। पाहूयात। सारखे म्हणले, दादा माझ्या मागे ताकद उभी करा, ताकद उभी करा, शक्ती उभी करा। आता काय उद्यापासून खुराक सुरू करू? खारी, खोबरं, जर्दाळू, काय बदाम, पिस्ते वगैरे महामंडळ आहे। त्या महामंडळात पण वेगवेगळ्या मान्यवरांना कुठेतरी चांगल्या प्रकारची संधी मिळाली पाहिजे। ती पण देण्याच्या बाबतीत ह्या सगळ्या निवडणुका संपल्यावर आम्ही एकत्र बसणार आहे। कुणाचीच कुठं कायमची मक्तेदारी नसते। मी म्हणणारे पराभूत पण झालेले आहेत आणि लोकांच्यात असणारे 5-5, 6-6, 7-7, 8-8 वेळेला निवडून पण आलेले। शेवटी पक्ष सर्वांचा असतो, हे आपला परिवार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस आहे आणि शरद पवार यांच्या 85व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय। शरद पवारांनी 86व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे। ठिकठिकाणी शरद पवार यांना शुभेच्छा देणारे बॅनर जे आहेत ते लागलेले आहेत। शरद पवारांचा आज 85वा वाढदिवस आहे।